ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर बोलूयात, आपल्यासोबत आहेत नरेश म्हस्के। नरेशजी, ही एक मोठी बातमी आपण बघतोय, बदलापूर मधला जो आरोपी होता अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय। हे बघा, माझ्या माहितीनुसार त्यांनी पोलिसांवरती काहीतरी गोळीबार केला आणि पोलिसांनी स्वतः संरक्षणार्थ काही त्यांची झटापटी झाली आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला। खरं कारण बाहेर यायचं आहे, परंतु लाजिरवाणी गोष्ट आहे की विरोधक चुकीच्या पद्धतीने राज्य सरकारवर टीका करतायत। तुम्हाला आठवत असेल की बदलापूरमध्ये ज्यावेळी आंदोलन झालं, आज सत्य परिस्थिती अशी होती की बदलापूर बाहेरून 10-20 बसेस त्या ठिकाणी भरून आल्या गेल्या, त्यांच्या हातात लाडकी बहीण योजनेच्या विरुद्धचे बॅनर पोस्टर्स होते आणि त्या घटनेचा आधार घेऊन सरकारवर टीका केली आणि म्हटलं गेलं की ताबडतोब याला फाशी द्या। कुठल्या कायद्यामध्ये ताबडतोब फाशी देण्यात येते? परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीने घोषणाबाजी त्या ठिकाणी करून दिवसभर आंदोलन केलं गेलं। परंतु आता जर त्या आरोपीला जर एन्काउंटर केलं गेलं असेल, माझ्या मते निसर्गाने दिलेला न्याय आहे। या जगामध्ये जर चुकीच्या गोष्टी केल्या असेल तर ह्याच वेळी इथेच शिक्षा भोगावी लागते आणि आता त्या आरोपीची बाजू घेतली जाते। आता त्याच्यामध्ये शिक्षण संस्था चालकांचा काय संबंध आहे त्या प्रकरणाची? परंतु दोन्ही बाजूनी सरकारवर टीका करायची हे फार चुकीचं चाललेलं आहे। त्यावेळी या घटनेचा आधार घेऊन सरकारवरती टीका केली जात होती आणि आता त्यांचा जर एन्काउंटर झाला असेल, पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ जर त्यांच्यावरती गोळीबार केल्यानंतर जर त्यांच्यावरती जर काही झटापटी त्याचा मृत्यू झाला असेल तर पोलिसांवरती टीका करायची, राज्य सरकारवर टीका करायची? ही कुठली पद्धत आहे की जी लोक फासावर लटकाव बोलत होती ताबडतोब आणि आता त्यांचं एन्काउंटर झाल्यानंतर सरकारवर टीका केली जाते? दुतोंडी सापासारखं विरोधी पक्ष वागतोय। नरेशजी, असं म्हटलं जातंय की जर हा आरोपी इतका उग्र होता किंवा इतका जर अशा पद्धतीचा होता की जो कुणावरही हल्ला करू शकतो, तर मग रिमांड घेत असताना व्यवस्थित काळजी का घेतली गेली नाही, असा प्रश्न विचारलेला विरोधकांनी। मी आत्ताच उज्ज्वल निकम यांचं स्टेटमेंट एका वाहिनीवरती ऐकलं की सरकारने त्याच्या विरुद्ध पूर्णपणे पुरावे गोळा केले होते। त्या मुलींनी सुद्धा त्याला ओळखपरेमध्ये ओळखलं होतं, त्याच्यामुळे सरकारने कुठेच हलगर्जीपणा केली नव्हती आणि सरकार कुठेही हलगर्जीपणा करत नव्हतं। पण जर तो आरोपी जर पोलिसांवरती राऊंड करतोय, त्यांच्या मांडीत गोळ्या घालतोय, तो पोलिसांनी काय त्याचं स्वागत करायचं का? त्याचे हार तुरे घेऊन त्याचा सत्कार करायचा का पोलिसांनी? पोलिसांच्या जीवावरती जर येत असेल तर पोलिसांनी दिलेली जी हत्यार आहेत ती काय बंद ठेवायची का? अशा माणसांना पोलिसांनी काय म्हणायचं असेल माझ्या पायात तू गोळी मारतोयस मार, आणखी दुसरा पाय पुढे करणार का पोलीस? अशा वेळी पोलिसांचं मनोधैर्य आपण सांभाळलं पाहिजे का आपण पोलिसांवरती संशय घ्यायचा? ज्या आरोपीला आपण म्हणत होतो ताबडतोब फासावर लटकवा, आज त्याची बाजू घेत आहे। सरकारचं खरं चेहरा आज बाहेर आलेला आहे। नरेशजी, असं म्हटलं जातंय की ही सगळी परिस्थिती घडवून आणली गेलेली आहे आणि एकीकडे कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची सुनावणी चालू असताना ही हत्या झालेली आहे। परिस्थिती घडवून आणली म्हणजे काय? पोलिसांना मारा म्हणून त्याला कोणी सांगितलं? पोलिसांच्या मांडीत गोळी लागलेली आहे, आपण तपासा। आपण या रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांवरती संशय तुम्ही जर घेत असाल तर चुकीची गोष्ट आहे। ठीक आहे नरेशजी, धन्यवाद, तुम्ही बातचीत केलीत आणि प्रतिक्रिया दिलीत तुमची यासाठी। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतोय एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येते आहे। आधी अक्षय शिंदेने गोळ्या झाडलेल्या आहेत पोलिसांवरती आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्याचं कळतंय। अगदी बरोबर यामिनी, आणि यामध्ये एपीआय निलेश मोरे ह्यांना हे जखमी झाले आहेत, त्यांना 1 राऊंड फायर लागलेला आहे आणि पुढील आता चौकशी करतायत। ज्या अधिकाऱ्यानं अक्षय शिंदे यांच्यावर गोळी झाडली स्वतः सेल्फ डिफेन्स मध्ये, ते अधिकारी देखील किंवा पूर्ण टीम शॉक मध्ये आहे, कारण त्यांना असं वाटत नव्हतं की अक्षय शिंदे शिवाय करू शकेल। पण ज्यावेळेस निलेश मोरे यांना गोळी लागली, ते जखमी झाले, तर इतर टीमनं रिटॅलिएट केलं आणि त्यांच्यावर काउंटर फायर केलं। या काउंटर फायर मध्ये अक्षय शिंदे हा गंभीर स्वरूपात जखमी झाला, त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलेला आणि ज्या अधिकाऱ्यानं काउंटर फायर केलं होतं
तेही शॉकमध्ये आहेत. स्वतः पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे की या अधिकाऱ्यांची देखील प्रकृती थोडीशी खालावलेली आहे, त्यांचं ब्लड प्रेशर वाढलंय, कारण अचानक हे सगळं झालं आणि या गाडीत बसलेले अधिकारी, इतर अंमलदार हे सगळे शॉकमध्ये आहेत, कारण कोणालाही वाटत नव्हतं की अक्षय शिंदे अशा प्रकारे काही करू शकतं, पण त्याने केलं. आणि मुंब्रा बायपासच्या तिथं त्यांनी अशा प्रकारे स्वतःला वाचवण्यासाठी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत. त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे आणि डॉक्टरांची टीम त्याचं मेडिकल अपडेट देईल. प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं, पण सूत्रांचं म्हणणं आहे की त्याचा ह्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झालेला आहे. हो गणेश, आताची याच प्रकरणातली मोठी माहिती समोर येते. गृहमंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या एन्काउंटरच्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. बरोबर आहे, कारण निवडणुकीचं काळ आहे आणि या एन्काउंटर संदर्भात विरोधकांकडनं प्रश्न उपस्थित निश्चित केले जातील. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी कोणताही वेळ वाया न घालवता तातडीनं या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिलेले आहेत. कारण हे प्रकरण तसं पाहिलं तर ह्या प्रकरणामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. विरोधकांनी बदलापूर प्रकरणामध्ये सरकारला घेरलं होतं आणि आता ज्यावेळेस एन्काउंटर होत आहे तर काही विरोधक ह्याला युपी पॅटर्न या अशा सगळ्या गोष्टी सांगतात. कारण युपी मध्ये आपण पाहिलं की विकास दुबे असो किंवा इतर आरोपी ज्यांनी गुन्हा घडून आणला त्यांचं एन्काउंटर झालं होतं आणि यामुळं महाराष्ट्रामध्ये युपी पॅटर्न आलाय का अशा प्रकारचे प्रश्न सवाल विरोधक उपस्थित करतील आणि त्याला बघता किंवा त्याच्याबद्दल कल्पना असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि चौकशीसाठी टीमही आता थोड्याच वेळात गठीत करण्यात येईल, जी जाऊन मेडिकल रिपोर्ट पाहेल, स्पॉटला जाऊन चौकशी करेल, अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट घेईल आणि त्यानंतर पुढील कारवाई सरकारकडनं करण्यात येईल. अगदी गणेश, ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा पोलिसांची भूमिका आपण बघितलेली होती, ती काही संशयास्पद होती असं आता विरोधक म्हणतायत. दुसरीकडे एन्काउंटरची बातमी आल्याच्या नंतर सुद्धा विरोधकांनी आता जोरदार हल्लाबोल केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही सगळी घटना मुद्दामून घडवून आणली गेली. जर हा आरोपी इतका हिंसक होता हे जर माहित होतं तर मग इतक्या सामान्य पद्धतीने त्याला कशा काय घेऊन चाललेले होते पोलीस आणि काही खबरदारी घेतली गेलेली नव्हती का पोलिसांकडून? यामिनी, हाच प्रश्न मी पोलीस आयुक्तांना विचारला की काय खबरदारी घेतली होती. त्यांचं म्हणणं आहे 2 गाड्या होत्या, एक एस्कॉर्ट गाडी देखील होती आणि या पोलीस अधिकाऱ्यांच्या टीम मध्ये जे क्राईम डिटेक्शनचे ऑफिसर असतात, युनिट 3 ची टीम ही होती, ज्यांना अशा प्रकारे क्रिमिनल गुन्हेगार लोकांना हाताळणं किंवा त्यांची कस्टडी घेण्यामध्ये त्यांची एक्सपर्टीज असते. म्हणून असं आम्ही कोण नौखा अधिकारी किंवा अंमलदार पाठवले नाही ज्यांना याबद्दल काही पूर्व तयारी नसते. म्हणून आमची टीम, क्राईम ब्रांचची टीम गेली होती आणि पूर्ण तयारीसोबत गेलो होतो. पण आरोपी अशा वेळेला असं काही करेल हे कोणत्याच अधिकारीला माहिती नसतं आणि रिव्हॉल्वर युनिट क्राईम ब्रांचचे अधिकारी सोबत घेऊन चालतातच आणि म्हणून त्यांनी ती संधी पाहिली आणि ते केलं असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून कोणताही कॉन्स्पिरसी थिअरी जे विरोधक समोर आणण्याचा प्रयत्न करतायत ते चुकीचे आहेत असं त्यांचंही म्हणणं आहे. बरं, धन्यवाद गणेश. याविषयीचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालाय आणि आता या एन्काउंटरच्या प्रकरणाचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश दिलेले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना घडली आहे. अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदे यानं गोळीबाराचा प्रयत्न केला अशी माहिती येते. पोलिसांनी यानंतर स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळ्या झाडल्या. अक्षय शिंदेच्या रिमांडसाठी बदलापूर पोलीस तळोजा जेलमध्ये गेलेले होते. ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे. तर बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय. या एकंदरीतच झटापटीच्या वेळेला, या एन्काउंटरच्या वेळेला अक्षय शिंदे यांनी पोलिसांचं बंदूक हिसकावून घेतली होती आणि त्यानंतर पोलिसांवरती गोळीबार सुद्धा केला. तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधली ही सगळी घटना आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेने एपीआय मोरे यांच्यावरती गोळीबार केल्याचं कळतंय.
पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्या। अक्षय शिंदेच्या रिमांडसाठी बदलापूर पोलीस हे तळोजा जेलमध्ये गेलेले होते आणि त्याला घेऊन जात असताना ही घटना घडलेली आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलाय। अक्षयच्या गोळीबारामध्ये एपीआय मोरे हे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावरती सुद्धा सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे। तर आपण बघतोय एकंदरीतच या प्रकरणाच्या नंतर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। यापैकी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूया। पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं, कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जे तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता। पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल, कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे। पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत। स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या। तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊन मध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते। आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे। तर बदलापूर मधला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालाय आणि एकूणच या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशी व्हायला हवी। एन्काउंटर ज्या पद्धतीने झालं त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी असाच सूर आपल्याला राजकीय नेत्यांचा सुद्धा ऐकू येतोय। बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमधलं हे प्रकरण होतं। अल्पवयीन मुलींवरती अत्याचार केल्याचं हे प्रकरण समोर आलेलं होतं आणि ज्यावेळेला चौकशी सुरू झाली त्या चौकशीच्या दरम्यान अशा पद्धतीच्या आणखी 3 घटना, अशा पद्धतीचे 3 वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अक्षय शिंदे याला आरोपी करण्यात आलेलं होतं। त्याची चौकशी सुरू असतानाच ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला घेऊन जात असताना एन्काउंटरचे हे प्रकरण झालेलं आहे। तर एकीकडे एन्काउंटरचं प्रकरण झाल्याच्या नंतर आता विरोधकांनी सुद्धा जोरदार हल्लाबोल करायला सुरुवात केलेली आहे। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे। तर ही सगळी घटना घडवून आणली गेली असं म्हणणं आहे विरोधकांचं। या एन्काउंटर प्रकरणाचा तपास तातडीनं केला जावा अशी मागणी सुद्धा त्यांची आहे। अक्षय शिंदे या प्रकरणाची चौकशी करत असताना अधिक काही पुरावे आणि अधिक काही धागेदोरे कदाचित पोलिसांना मिळू शकले असते आणि त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी अक्षय शिंदे याला गप्प करण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली, त्याचा एन्काउंटर करण्यात आलं असा आरोपही विरोधकांनी केलेला आहे। तर बदलापूरच्या प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना एपीआय मोरे यांच्यावरती त्याने गोळीबार केला। या सगळ्या झटापटीच्या दरम्यान एपीआय मोरे हे सुद्धा गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण बघतोय पुन्हा एकदा हे सगळं प्रकरण बघूया। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधलं हे प्रकरण आहे। अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालाय। काय नेमकं हे प्रकरण होतं तर पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने घेतली आणि एपीआय मोरे यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळ्या झाडल्याचं कळतंय। रिमांडसाठी बदलापूर पोलीस हे तळोजा जेलमध्ये गेलेले होते आणि रिमांडसाठी त्याला घेऊन जात असताना ही सगळी घटना घडलेली आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांसोबत ही झटापट केलेली आहे आणि यानंतर पोलिसांनी
स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला, ज्याच्यामध्ये अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. अक्षयच्या गोळीबारामध्ये API मोरे हे सुद्धा गंभीररित्या जखमी झालेले आहेत. आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असे आदेश आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मात्र विरोधकांकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती भाष्य केलं जात आहे. बदलापूरमधल्या चिमुरडीच्या अत्याचाराचं हे प्रकरण आहे आणि ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलेलं होतं त्याही वेळेला जवळपास 3 ते 4 दिवस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालेला होता. या प्रकरणाच्या संदर्भात FIR सुद्धा दाखल झालेली नव्हती. तेव्हा सुद्धा पोलिसांच्या एकंदरीतच कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं होतं विरोधकांकडून आणि आता सुद्धा विरोधकांचा हात सुरू आहे. तर पृथ्वीराज चव्हाण आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा एकंदरीतच या एन्काउंटरच्या प्रकरणानंतर काही गंभीर असे सवाल उपस्थित केलेले आहेत. जर आरोपी इतका हिंस्त्र होता हे माहीत होतं पोलिसांना, तर मग इतक्या सहजरित्या त्याला कसं काय घेऊन जात होते पोलीस, असाही प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलाय. सोबतच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अगदी काही दिवसांपूर्वी चार्जशीट दाखल झालंय या प्रकरणाच्या विषयी. मात्र यामध्ये संस्था चालक आपटे जो आहे तो अजूनही पसार असल्याचं कळतंय, अजूनही फरार असल्याचं कळतंय आणि तो नेमका कुठे आहे, त्याला कधी पकडलं जाणार आहे, त्याची कधी चौकशी होणार आहे, या सगळ्याचे मुद्दे सुद्धा आता विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया आपण बघत होतो. त्यांनी तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. इथून पुढचा 1 मिनिट सुद्धा गृहमंत्र्यांना त्यांच्या खुर्चीवरती राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दामध्ये त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी. तर अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे. ज्या क्षणाला ही बातमी आलेली होती त्या क्षणापासूनचा जनक्षोभ आपण बघितलेला आहे. तातडीनं आरोपीला फाशी द्या अशी मागणी करत हजारो जे आंदोलक होते आणि या विरोधामध्ये जे संताप व्यक्त करणारे पालक होते, ते सगळे सामाजिक कार्यकर्ते होते, काही राजकीय कार्यकर्ते होते, ते सगळे रस्त्यावरती उतरलेले आपण पाहिलेले होते. शाळेची तोडफोड करण्यात आलेली होती आणि या प्रकरणाविषयी बोलूयात. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, आपण बघतोय बदलापूरचा आरोपी जो होता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याचं कळतंय. असं आहे की सगळं मला एकंदरच प्रकरण संशयास्पद वाटते. एक तर कंप्लेंट करायला उशीर, हो, नंतर अटकेला उशीर, पोलिसांवर दबाव, कंप्लेंट करणाऱ्या म्हणजे त्या शाळेवरती कुठलीही कारवाई नाही, शाळेच्या चालकांवरती कुठलीही कारवाई नाही, त्यांचं नाव लपवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यात अक्षय शिंदेची झालेली म्हणजे जे काय एन्काउंटर झालाय म्हणजे अक्षय शिंदेकडे असलेली गुपित किंवा अक्षय शिंदेला शाळेबद्दल असलेली माहिती हा दडपण्याचा प्रयत्न आहे. आणि शिक्षा न्यायालय देतं ना, शिक्षा न्यायालयाने दिली असती जी काय ती, तुम्हाला एवढी घाई कशाला होती? आणि असा एन्काउंटर हातात असलेल्या आरोपीची होत नाही. हे फक्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चालतं, महाराष्ट्रात नाही चालत. म्हणजे जी काही माहिती अक्षय शिंदेकडे होती हा खरंच काय प्रकार होता हा लपवण्याचा प्रयत्न, याचा अर्थ संशयास्पद करून टाकलं तुम्ही सगळंच. अवडजी, याच विषयी अगदी याच विषयी काही वेळापूर्वी नरेश म्हस्केंशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला हे प्रकरण समोर आलं होतं तेव्हा तर सगळे विरोधक म्हणत होते की याला आताच्या आता फाशी द्या आणि त्यानंतर जर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला असेल तर मग विरोधक दुतोंडी भूमिका घेत आहेत. असं आहे की फाशी द्या म्हणजे कशी काय, तर तुम्हाला फास्ट कोर्ट करा, त्याच्या न्यायालयीन प्रोसिजर्स पार करा आणि मग फाशी द्या. हे काय डिक्टेटर म्हणजे हे काय हिटलर नाही आहे की पकड आणि माझ्या गाल गोळ्या. काय तुम्ही कायद्याप्रमाणे चाला ना, कायद्याप्रमाणे तुम्हाला फाशीही देता येते ना. अगदी. अवडजी, असाच आरोप केला जातोय की बोला. एका पक्षाचा प्रतिनिधी जेव्हा हा म्हणतो की गोळीबारात ठार केलं, याचा अर्थ काय होतो? त्या आरोपीला कुठे पळून चालला होता तुम्ही गोळीबार
एन्काउंटर करताना काहीतरी कारण द्यावी लागतात ना, की पळत होता, व्हॅन मधनं उतरला, पळून गेला. हे सगळं काही गुपितं जी आहेत ती दडपण्यासाठी आणि ती बाहेर येऊ नयेत याच्यासाठी झालेलं कांड आहे. संशयास्पद आहे. ज्या दिवशी कंप्लेंटला उशीर झाला तेव्हापासूनच हे संशयाचं जाळं फिरायला सुरुवात झाली होती. ही शाळा कोणाची आहे, ही शाळा चालवतो कोण, हे सगळ्या बदलापूरला माहिती आहे. आणि यांच्या बाबतीतच असं घडावं हे फारच आश्चर्यकारक आहे. हो आवाडजी, ज्या संस्था चालकांचा तुम्ही उल्लेख करताय, तुळजापूरला एका 6 वर्षाच्या मागासवर्गीय पोरीवरती बलात्कार झाला आहे आणि तो काय वयस्कर माणसाने केला आहे, त्याचा एन्काउंटर करणार का? निवडक एन्काउंटर जेव्हा होतात तेव्हा समजायचं की ह्याच्यात संशयास्पद आहे. आणि आता आम्हाला 100% खात्री झाली की या शाळेला वाचवण्यासाठी, त्याच्या ट्रस्टीजला वाचवण्यासाठी या अक्षय शिंदेचा गोळीबार म्हणजे जे काय एन्काउंटर झालाय, एन्काउंटर कधीच खरी नसतात, हा खोटा जो काय एन्काउंटर झाला असेल तो पोलिसांनी केलाय. अगदी धन्यवाद आवाडजी, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत, बातचीत केलीत यासाठी. तर आपण बघतोय ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदे याचं एन्काउंटर केलं गेलेलं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवरती गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते. आणि या सगळ्या प्रकरणाच्या नंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश तातडीने दिलेले आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता पोलीस अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून बदलापूरकडे घेऊन जात होते. नेमकं काय घडलंय आपण बघतोय. पोलिसांची गाडी 6:30 वाजता मुंब्रा बायपासला पोहोचली. अक्षय शिंदेनं पोलिसांची रिव्हॉल्वर हिसकावली आणि एपीआय निलेश मोरे यांच्यावरती 2 गोळ्या झाडल्या. अक्षय शिंदेनं झाडलेली 1 गोळी एपीआय मोरे यांना लागली आहे आणि ते सुद्धा जखमी झालेले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती 3 गोळ्या झाडल्याची माहिती समोर येते. पोलिसांच्या गोळीबारामुळे जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलंय. तर कळवा रुग्णालयामधली ही दृश्य आपण बघतोय जिथे अक्षय शिंदे याला घेऊन जाण्यात आलेलं आहे. डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलेलं आहे. मोठी बातमी आपण बघतोय. बदलापूर मधल्या अक्षय शिंदे या नराधमाचं एन्काउंटर करण्यात आलंय. तर कळवा रुग्णालयामधली ही दृश्य आपण बघतोय. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदे याने पोलिसांवरती 2 गोळ्या झाडल्या आणि यानंतर पोलिसांना स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळीबार करावा लागलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.